मैत्रिणींनो, तुम्ही आजपर्यंत लेयर्सवाल्या चपात्या बघितल्या असतील, पण मी आज तुम्हाला माझ्या आईच्या हातची लेयर्सवाली भाकरी दाखवणार आहे. आपल्या आईपेक्षा मोठी सुगरण आपण कधीच होऊ शकत नाही, कारण आपल्याला सुगरण तर तिनंच बनवलेलं असतं. त्यामुळं तिच्यापेक्षा वरचढ सुगरण बनणं आपल्याला कधीच जमत नाही. मी माझ्या आईच्या हातच्या ज्या भाकऱ्या आहेत तशा पद्धतीच्या भाकरी बनवायला खूप वेळा प्रयत्न केला, पण मला त्या आजपर्यंत जमलेल्या नाहीत. माझी प्रत्येक भाकरी वेगवेगळी होते, पण माझ्या आईच्या हातच्या किती भाकरी तिनं केल्या तरी त्या एकसारख्याच होतात आणि त्या जाडीला सुद्धा एकसारख्या असतात, आकाराला सुद्धा एकसारख्या असतात आणि सगळ्याच भाकरी तिच्या टम्म फुगल्या जातात. पूर्वी आमची आई चुलीवर भाकरी करायची, त्या सुद्धा अशाच गॅसवर जशा होतात तशाच व्हायच्या. आणि आईच्या हातच्या अशाच टम्म फुगलेल्या एका भाकरीचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. माझ्या आईने केलेली ह्या ज्या भाकरी आहेत त्या तुम्ही बघू शकता की कशा टम्म फुगलेल्या आहेत त्या, आणि नंतर त्या काठोकाठ फुगल्यामुळं त्याचे 2 लेयर्स आपोआप सुटलेले आहेत. भाकरी ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता की खालचा लेयर पूर्णपणे वेगळा आणि वरचा लेयर पूर्णपणे वेगळा झालेला आहे. माझी आई फक्त भाकरी करण्यामध्येच नाही, असे अनेक पदार्थ करण्यामध्ये, तेलावरची पुरणपोळी करण्यामध्ये, चपात्या करण्यामध्ये, त्याचबरोबर अनेक वेगवेगळे पदार्थ करण्यामध्ये सुद्धा एक्सपर्ट आहे. आणि आपल्या आईने कोणताही पदार्थ केलेला असू देत, तो इतक्या प्रेमाने केल्यामुळे आपल्याला तो अधिकच टेस्टी लागतो. तुम्हाला तुमच्या आईने केलेला कोणता पदार्थ आवडतो कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.